तर निलेश, जाहीरपणे ही भेट होते आहे. नेत्यांना गुप्त भेटी घ्यायच्याच असतील तर त्या कशा प्रकारे घेतल्या जातात हे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात आपण बघितलेलं आहे. मात्र जाहीरपणे ही भेट होते आहे. त्यासाठी इतर नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पूर्वनियोजित बैठक आहे का आयत्या वेळी ठरलेली भेट आहे अशी देखील चर्चा आहे. काय नेमकी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न दिसतो आहे? काय संदेश या भेटीतून देऊ पाहतात? अमोल, हीच बाब आपण अधोरेखित करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत. कारण हा प्रश्न उदय सामंत यांना विचारला की पूर्वनियोजित बैठक आहे का. त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही वेळापूर्वी पनवेलमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि पनवेलहून येताना कुठेतरी मला एक निरोप आला आणि राज ठाकरेंच्या भेटीला जायचं आहे अशा पद्धतीचं सांगण्यात आलं आणि त्यानुसार मी राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेलो आहे. त्यामुळे कुठेतरी उदय सामंतांना या भेटी संदर्भामध्ये माहिती नव्हती, त्यांना या संदर्भात अवगत केलं गेलं आणि त्यानंतर या ठिकाणी ते पोहोचले आहेत. त्यांना ही देखील एक बाब नमूद केली आहे की शिवसेना आणि मनसे जर एकत्र आले तर नक्कीच आनंद होईल. अनेक वर्षांपासूनची कार्यकर्त्यांची ही प्रामुख्याने इच्छा होती की कुठेतरी दोघंही एकत्र आले पाहिजेत आणि निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत. या दोन्ही शक्तींची जी ताकद आहे मुंबई आणि MMR रिजन मधली ती कुठेतरी या निमित्तानं समोर येईल आणि आगामी या निवडणुकांमध्ये आपल्याला वर्चस्व प्राप्त करता येईल. आताही अनेक गाड्यांचा जो ताफा आहे तो आता शिवतीर्थ निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण समोर पाहतोय एकनाथ शिंदे यांचाच हा कदाचित ताफा असू शकतो. कारण ज्या नेहमीचे त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरेंचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी आता नेत्यांची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. काही क्षणांपूर्वी या ठिकाणी उदय सामंत आले आणि त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा नेता या शिवतीर्थ निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण कोण नेमका तो नेता आहे ते अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला दिसणार आहे. एकनाथ शिंदे या ठिकाणी आता पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे काही वेळापूर्वी या ठिकाणी होते. आपण एकनाथ शिंदेशी बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, आज भेटीसाठी तुम्ही आलेला सर भेटीसाठी तुम्ही आलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि आता डिप्लोमसीच्या निमित्तानं काय चर्चा या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये होती हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. उदय सामंत या ठिकाणी पोहोचले होते आणि आता स्वतः शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय एक महत्वाची भेट आहे. या भेटीच्या निमित्तानं आता काय आगामी काळात राजकारणामध्ये पडसाद उमटतायत, काय आता वेगळं काही घडते का राजकारणामध्ये, खास करून शिवसेना आणि मनसे एकत्र येते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. अतिशय महत्वाचा हा क्षण आहे आणि या क्षणाच्या निमित्तानं आता हे दोन्ही महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आपले जे कॅमेरामॅन आहेत ते या ठिकाणी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतात. उदय सामंत या ठिकाणी आलेले आहेत. ऐका साहेबांचा निरोप आहे, जाताना स्वतः बोलणार आहे. काय स्वतः बोलणार आहे म्हणून मी निरोप घेऊन आलो. स्वतः बोलतो आहे की ज्यावेळेस ही भेट संपेल त्यानंतर प्रामुख्यानं माध्यमांशी चर्चा हे स्वतः एकनाथ शिंदे करतील आणि काय चर्चा आतमध्ये घडती या संदर्भामध्ये अवगत केलं जाईल. आजची ही अतिशय महत्वाची भेट होतीये. दोन महत्वाच्या नेत्यांमधली ही भेट आहे आणि या भेटीच्या निमित्तानं आता मनसे शिवसेना एकत्र येणार का, महानगरपालिकांमध्ये आता काही वेगळं चित्र निर्माण होत आहे का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचं आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवल्याचं पाहायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं एकनाथ शिंदेची जी शिवसेना ही प्रचंड प्रमाणात